चंद्रपुरात एका शेतकऱ्याची केळीची बाग उद्ध्वस्त झाली। शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट आहे। शेतकऱ्यांची प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी। चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव पोढे परिसरातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट कोसळले। या भागात यंदा सरासरीच्या तब्बल 120% अधिक पाऊस झाल्याने केळी बागा संपूर्णतः उद्ध्वस्त झाल्या, तर शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली। आम्ही 16 जुलै 2025 रोजी केळीची लागवड केली, पण यावर्षी अतिपावसामुळे केळीचं इतकं मोठं नुकसान झालं की पावत नाही। त्यात असं झालं की आम्हाला असं वाटत होतं की नवरात्र गणपती सीझन मध्ये केळीचे दर उच्च राहील असं वाटलं, पण यावर्षी व्यापारी आम्हाला 3 रुपये किलोनी केळी मागत असल्यामुळे आम्ही स्वतः पिकवून विकण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला सततच्या पावसामुळे विकता आलं नाही आणि आमची केळीची बाग पूर्ण नास्तनाबूत झाली। जे लागवड केली त्याची सुद्धा आम्हाला भरपाई मिळाली नाही आणि आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की विदर्भातले आपले मुख्यमंत्री असून विदर्भाकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे। कृषी विभागाला अशी माझी मागणी आहे की तुम्ही या, आमची चौकशी करा, पंचनामे करा आणि आम्हाला काही भरपाई द्या। कारण कास्तकार माहिती आहे का, कास्तकार कसं होणार आहे ह्याच्यामुळे कास्तकारांची लागत लावलेली आहे, तर लागत निघणं मुश्किल आहे। तर पोरांनी शिकवायचं का, आपण घरी खायचं का, तुमचं कर्ज आहे का, तुमचं कर्ज कसं भरणार आहे आम्ही, हा एक विचार आहे ना। कर्ज नाही भरलं तर तुम्ही बँकवाले घरी येणार आहे, तर मग कसं काय करायचं। तर तुम्ही नाही का, मुख्यमंत्र्याला एक अशी माझी विनंती आहे की तुम्ही जशी पश्चिम मराठवाड्यात म्हणजे तुम्ही जे मदत करता तशीच मदत आमच्याकडे करा ना। विदर्भातला मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री कामी आला पाहिजे ना, इकडे तुम्ही लक्ष द्या ना। लक्ष नाही देऊन राहिले मुख्यमंत्री। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।